फेक न्यूज। छत्रपती संभाजी सेनेची मागणी। महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेला आहे आणि त्याचमुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना विश्रामगृहात घाडगे यांनी संवैधानिक पद्धतीने निवेदन देऊन कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत आपले पक्षप्रमुख अजितदादा पवार यांना कळवा असं सांगितलंय आणि ते बसले असलेल्या टेबलावर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून पत्ते टाकलेत। संविधानानुसार प्रतिकात्मक आंदोलनेही केली जातात आणि ही आंदोलने सामाजिक हिताची, शेतकरी हिताची या दृष्टीने केली जातात। परंतु त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी सूरज चव्हाण याने आणि अनेक कार्यकर्त्यांनी मिळून विजयकुमार घाडगे यांच्यावर भयाड हल्ला केला। हा एक प्रकारे सूरज चव्हाणला असलेला सत्तेचा माज आहे हेच सिद्ध होतंय। तरी आपण तात्काळ हा जो हल्ला झालाय तो शेतकऱ्यांबाबत अनास्था आणि असंवेदनशील असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामुळेच झालेला आहे। म्हणून तात्काळ अशा असंवेदनशील कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि सूरज चव्हाण या माजोरड्यावर 307 सारख्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याची पक्षातनं हकालपट्टी करावी। अन्यथा छत्रपती संभाजी सेना येणाऱ्या काळात रचनात्मक असे आंदोलन उभे करेल। त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सर्वस्वी आपण आणि आपले शासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, अशा आशयाचं निवेदन तहसीलदार चाळीसगाव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांना दिले असून सोबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जुगार खेळण्यासाठी पत्त्यांचा कॅट दिला आहे। निवेदनावर छत्रपती संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, प्रदेश संघटक सुनील पाटील, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, मुंबई संपर्क प्रमुख विठ्ठलसिंग राजपूत, तालुका संघटक लक्ष्मण बनकर, प्रवक्ता दिवाकर महाले, सोशल मीडिया प्रमुख सचिन जाधव, संजय निकम यांच्या सह्या आहेत। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, एक शेतकरी नेता, उमदा तरुण यांनी रीतसर संविधानिक मार्गाने सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना लातूरच्या रेस्ट हाऊसमध्ये निवेदन दिलं। परंतु त्याचं काय वाईट वाटलं म्हणजे कदाचित जनसुरक्षा कायदा हाच एका या सरकारचा, म्हणून त्या सूरज चव्हाणने त्या विजयकुमार घाडगेंना अमानुषपणे मारहाण केली। तरी त्या संदर्भात त्या सूरज चव्हाणवर 307 सारखा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या घटनेमुळे हे घडलं, माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये पत्ते खेळतायत, रमी खेळतायत, त्याच्यावरून ही घटना घडली, म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा याकरता आम्ही आज हे निवेदन दिले आणि त्याच्यासोबत एक पत्त्यांचा कॅट सुद्धा आम्ही त्यांना पत्ते खेळण्याकरता, सभागृहात पत्ते खेळण्याकरता दिलेला आहे। या गोष्टीची तात्काळ दखल घेतली नाही तर संभाजी सेनेच्या माध्यमातून आम्ही रचनात्मक असं आंदोलन करू, त्या सरकारला सळोखीपळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.